नवी दिल्लीमध्ये कारण डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सध्या राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी पोहोचलेले आपण पाहतोय। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। सध्या त्यांचं पार्थिव त्यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय। आज आणि उद्या त्यांचं अंत्यदर्शन घेता येऊ शकतं आणि उद्या त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। तर सध्या आपण बघतोय ही आताची नवी दिल्लीमधली दृश्य। डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी सध्या गांधी कुटुंबीय तिथे पोहोचलेले आहेत। सोमेश कोलगे आपल्याला माहिती देत आहेत। सोमेश, यामिनी आत्ताच अगदी एक तासाभरापूर्वी देशाचे पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा असे नरेंद्र मोदींच्या सोबत हे सगळेजण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते। आणि त्यानंतर आता सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी हे सगळे जण संपूर्ण गांधी परिवार, गांधी कुटुंब हे मनमोहन सिंगांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येते। गांधी कुटुंबांचे आणि मनमोहन सिंगांचे खूप जवळचे घनिष्ठ संबंध होते। त्यांना 2 वेळा पंतप्रधान करण्यामध्ये सोनिया गांधींनीच मोठी भूमिका बजावली होती आणि गांधी कुटुंबाचे विश्वासू असे ओळखले जाणारे मनमोहन सिंग आता काळाच्या पडद्याआड निघून गेलेले आहेत। तर त्यावेळी गांधी परिवार आता त्यांना भावविभोर होऊन श्रद्धांजली वाहतोय। अगदी धन्यवाद सोमेश या माहितीसाठी। तर माझा मार्गदर्शक हरपला अशी भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केलेली आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या नंतर राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं आणि त्यामधून त्यांनी ही भावना व्यक्त केली आहे। तर सध्या राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी हे 3 जण सुद्धा संपूर्ण गांधी परिवार सध्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी दिल्लीमधल्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेलं आहे। सध्याची ही दृश्य आपण बघतोय। दोन 2004 ते 2014 या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहिलं, देशाचं नेतृत्व केलं आणि असंख्य मोठे निर्णय, धाडसी निर्णय आपण म्हणू शकतो ते घेण्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अत्यंत मोलाचा वाटा। उदारीकरण, जागतिकीकरण यासारखी धोरणं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आणली आणि यानंतर भारताची अर्थव्यवस्था जी आपण म्हणू शकतो की 1990च्या आधीच्या कालखंडामध्ये भारताची अर्थव्यवस्था ज्या गतीने चालली होती त्याला या सगळ्या धोरणांच्या नंतर अधिक गती प्राप्त झाली आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांचं हे मोलाचं योगदान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।